नुकत्याच पार पडलेल्या पत्रकार परिषदेत हसन मुश्रीफ काय म्हणालेत पाहूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जिल्हा मध्यवर्ती बँकेचे एमडी अशा जॉईंट रजिस्ट्रारचं असेल कार्यालय तर जॉईंट रजिस्ट्रारना त्यांनी तात्काळ भेटलं पाहिजे आणि आपली नावं का नाही त्याची माहिती घेतली पाहिजे आणि अशा प्रकारचं पाऊल उचलणं हे खरोखर चुकीचं आहे। त्यांचे संसार आहेत, त्यांची मुलं बाळं आहेत, असं हातातहीपणा न करता अशा शेतकऱ्यांनी आपली नावं आहेत का याची खात्री केली पाहिजे। साहेब, आलमट्टीची उंची कुठेतरी 516-17 मीटरवरती ठेवायचं जल आयोगाने सांगितलं होतं। त्या नियमांना आता हरताळ फासलेला आहे। 519 मीटरपर्यंत ही आता पाण्याची पातळी ठेवण्यात आली आहे। कुठेतरी नाही, हे बघा, अजूनही लक्षात घ्या की आपल्याही जिल्ह्यात आपण त्या आलमट्टीने उंची की त्यांना कमी करावीच लागेल। आता आपल्या तिथं काय झालेलं आहे की कोयना म्हणजे कृष्णा नदी, दुधंगा प्रकल्प हे सगळे अजून 50-60% आहेत आणि त्यांना असं वाटतं की अल निनोची भीती, मला जिल्हाधिकारी बोलले की ते म्हणणं की बाबा अल निनो जर आलं तर मग आमची अडचण होईल। तर आपल्याला असं वाटेल किंवा राधानगरीचं धरण तर भरलेलं आहे, ते 7 TMCचं आहे, ते 90% झालेलं आहे। 1700 क्युसेसचा विसर्ग आता चालू आहे। परंतु ज्यावेळी कोयनेचं पाणी, कृष्णेचं पाणी, दुधगेचं पाणी असं सगळं जाईल त्यावेळा आलमट्टीची उंची ही कमी करावीच लागेल, नसेल तर आम्ही जाऊन करू। साहेब, MP पदाची भरती केली जाते, त्यामध्ये कुठेतरी घोळ निर्माण झालेल्या अशा तक्रारी FDA कडे गेल्या नाही, ते काय मला माहिती नाही, पण मला ते ह्या कंपन्या परीक्षा घेत आहेत। आता त्यामध्ये काय घोळ झालेला माहिती नाही। मस्त आता परवा झालेल्या दिल्लीपासूनच्या या प्रकरणापासून आता सगळ्यांनी याबद्दल अतिशय सावधानता बाळगण्याची आवश्यकता आहे। आता त्या FDAच्या परीक्षेचं काय नक्की झाले ते मी माहिती घेऊन तुम्हाला सांगेन। साहेब, तुम्ही जिल्हा परिषदेत आला आहे, गेले 6 महिने झाले निवडणुका होऊन, नियोजन मिळवण्यात 265 कोटी रुपये जिल्हा परिषदेला वेगवेगळ्या योजनांसाठी दिलेले आहे, परंतु आमदार कामं सुचवायला आग्रही आहेत। 70% निधीची कामं हे आमदार सुचवा लागलेत। जिल्हा परिषदेत पदाधिकाऱ्यांनी लोक सदस्यांनी भंडावून सोडलेलं आहे आणि तुम्ही आणि पालकमंत्री काही मार्ग काढणार आहे का? हे बघा, जिल्हा परिषदेमध्ये युतीची सत्ता आहे आणि आम्ही 10च्या 10 आमदार हे युतीचे आहोत। आम्ही बसून आमच्या घरातलं भांडण मिटवू, तुम्ही काही काळजी करू नका। शेवटी हे विकास कामासाठी निधी मागतायत, आम्ही विकास निधी मागतो आहे। आता त्यामध्ये बसून चर्चा करून योग्य तो मार्ग आम्ही निश्चितपणे काढू आणि तुम्ही काही काळजी करू नका। इथेनॉल मिश्रित पेट्रोल जे आहे त्याच्या विरोधात आता नव्या पक्षाची घोषणा झालेली आहे, कसं बघता जनता? हे बघा, इथेनॉलच्या बाबतीत आता फक्त यामध्ये गडकरी साहेबांची भूमिका घेतलेली आहे। ही कुणाचा फायदा आहे? शेतकऱ्यांच्या फायद्याचा आहे। आता इथेनॉलबाबत जे इंजिन्स बाद होतात म्हणतात त्याबद्दल ऑटोमोबाईल्सनी कंपन्यांनी पुढं आलं पाहिजे आणि अशा प्रकारचं कारण किती कोटी रुपयाची बचत होते आपली, म्हणजे ते डिझेल पेट्रोलसाठी। आणि हा जो निर्णय आहे ह्या कुणीतरी ऑइल कंपन्या कोणीतरी बसून मला वाटतं याला हे देत आहेत। ह्या इथेनॉल हा शेतकऱ्यांचा उत्पादित माल आहे, शेतकऱ्यांच्यावर अन्याय होणार आहे आणि मला वाटतं हे एक कारस्थान चालू आहे असं मला वाटतं शेतकऱ्यांच्या विरोधी। हे आम्ही यशस्वी होऊ देणार नाही। दिल्लीच्या एकूणच पार्श्वभूमीवर आंदोलनाच्या राज्यातल्या 2 बड्या नेत्यांना दिल्लीत तातडीनं बोलवलं होतं। या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत आणि विशेषतः राज्यामध्ये काही आता मला आता कसं माहिती असेल? आता भारतीय जनता पक्षांनी बोलवून घेतलं होतं, त्यांना माहिती असणार, पण आता अधिवेशन चालू असल्यामुळं ताबडतोबीनं घटना घडतील असं मला तरी स्वतःला वाटत नाही। जिल्हा बँकेत तुम्हाला निवडणूक लढवता येणार नाही कायद्यामुळे, पण गोकुळमध्ये सुद्धा तुम्ही निवडणूक लढवणार? मी गोकुळमध्ये निवडणुका लढवणार नाही। ज्येष्ठ नेत्याच्या भूमिकेत जिल्ह्याच्या तुम्ही चाललात का? कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी? गोकुळची निवडणूक मी लढवणार नाही। जिल्हा मध्यवर्ती बँकेचा अजून स्पष्ट व्हायचं आहे मला वाटते, परंतु तरीसुद्धा मी यापूर्वी झालेलं आहे की मी आता चेअरमन राहणार नाही।